नमस्कार इतिहास मित्रांनो, छत्रपती शिवरायांची सर्वात महत्त्वाची प्रचंड मोहीम। याच मोहिमेत 21 वर्षाच्या एका तरण्या बांड स्वराज्यवीराने एका भयानक रणकंदनात अखेरचा विजयी निशाणा साधला होता। पण डोक्यामध्ये बाण घुसून हा वीर त्याच्या वडिलांच्या मांडीवरच वीरमरण पावला। सेनापती हंबीरराव मोहितेंच्या हाताखाली संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, धनाजी जाधव अशा दिग्गज वीरांच्या नजरेसमोर त्या वीराने केलेल्या धाडसी पराक्रमामुळे एका भयंकर रणकंदनाचा शेवटचा महत्त्वाचा अध्याय लिहिला गेला होता। या वीराची पत्नी सती गेली होती आणि स्वतः शिवराय मोहिमेतून मध्येच बाजूला निघून या वीराच्या घरी सांत्वनासाठी गेले होते। पण कडाडत्या विजेसारखाच प्रखरपणे चमकलेला तो वीर अजूनही दुर्लक्षाच्या घनघोर अंधारातच आहे। हा सर्व इतिहास घडला तो शिवछत्रपतींच्या सर्वात मोठ्या, प्रचंड महत्वाकांक्षी, सर्वाधिक काळ चाललेल्या आणि संपूर्णपणे यशस्वी अशा दक्षिण भारत मोहिमेमध्ये। या घटनेची माहिती आपल्याला मिळते खुद्द शिवरायांच्या पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमधून आणि इतिहासाचे अस्सल पुरावे मानल्या जाणाऱ्या जेधे शकावली आणि जेधे करिण्यामधून। यासोबतच हा वीर कुणाचा कोण, त्याची समाधी कुठे आहे, कशी आहे आणि याच बाबतीतील तुम्हा सर्वांनाच आनंदाची आणि अभिमानास्पद वाटेल अशा एका महत्त्वाच्या कार्याची माहिती सुद्धा सादर होत आहे। आधी तो सर्व प्रसंग कसा घडला हे सविस्तरपणे सादर करतो। आपले स्वराज्य मोठ्या प्रमाणावर विस्तृत, बलाढ्य आणि संपन्न करण्यासाठी राजाभिषेकानंतर 2 वर्षांनी शिवरायांनी दक्षिण भारत विजयाची मोहीम हाती घेतली। गोळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांशी मैत्रीचा तह केला। यानंतर महाराजांनी आधी गोळकोंड्याला जाऊन अबुल हसन तानाशहा या तिथल्या कुतुबशहाची भेट घेण्याचे आणि त्यानंतर दक्षिण भारतातील मोठा मुलूक काबीज करण्याचे निश्चित केले। स्वराज्याची राजधानी रायगडावर त्या महत्वाकांक्षी मोहिमेचा सर्व तपशील ठरला। 1676च्या नोव्हेंबरमध्ये सेनापती हंबीरराव मोहिते आधी पुढे निघाले। त्यांच्या सोबतच्या सैन्याची संख्या 5 ते 7 हजार असावी। याच सैन्यामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे असे तिखट तलवारीचे पराक्रमी वीर सामील होते। यांच्या सोबतच होते बाजी जेधे आणि त्यांचा जेमतेम 21 वर्षाचा तरणाताठा पुत्र नागोजी जेधे। सेनापती हंबीरराव सैन्यासह विजापूरच्या दक्षिणेकडून गदग प्रांतातून गोळकोंड्याकडे जायला निघाले। सैन्यासह हंबीरराव बेळगावच्या दक्षिणेला असलेल्या संपगावला पोहोचले। ही बातमी कळताच विजापूरच्या आदिलशहाने गदग कोप्पळ प्रांताचा मुख्य अधिकारी असलेला सरदार हुसेन खान माईना याला हंबीररावांच्या फौजेवर हल्ला करण्याचा हुकूम पाठवला। या हुसेन खानाच्या ताब्यात कोप्पळचा बलाढ्य किल्ला होता आणि तेच त्याचे तसेच आदिलशाहीचे या प्रांतातील सर्वात मुख्य ठाणे होते। खरे तर हंबीररावांना वेगळ्या मार्गाने अगोदरच पुढे पाठवणे ही महाराजांची एक चाल होती। विजापूरच्या आदिलशहाचे लक्ष तिकडे वेधले जाऊन त्याची दिशाभूल करण्याचा तो डाव होता। कारण स्वतः महाराज 40,000चे मुख्य सैन्य घेऊन विजापूरच्या उत्तरेकडून गोळकोंड्याला जाणार होते। महाराजांची ही चाल यशस्वी झाली। आदिलशहाचे लक्ष हंबीररावांच्या सैन्याकडे केंद्रित झाले आणि हुसेन खान माईना मोठी फौज घेऊन हंबीररावांचा मार्ग अडवून त्यांच्यावर हल्ला करायला कोप्पळहून निघाला। हंबीररावांना तो येत आहे याची कसलीही कल्पना नव्हती। 1677 सालच्या जानेवारीत सेनापती हंबीरराव फौजेसह संपगाववरून तोरगळला आणि तिथून पुढे येलबुर्गा या कोप्पळच्या उत्तरेला असलेल्या गावाजवळ आले। त्याचवेळी कोप्पळवरून सैन्यासह निघालेला हुसेन खान येलबुर्ग्याला पोहोचला आणि त्याने मराठ्यांच्या सैन्यावर हल्ला केला। या रणधुमाळीचे वर्णन सभासद बखर आपल्याला सांगते। हंबीरराव लष्कर घेऊन संपगावास गेले। इतकी यात विजापूरचा सरदार हुसेन खान मायाना पठाण, मोठा तोलदार, 5000 पठाण, तिरंदाज, बर्चीवाले, आड हत्यारी असे पंचरूढ तसेच बहिले, बंदुकी, तोफखाना असा होता। म्हणजे हुसेन खानाच्या फौजेत 5000 पठाणांच्या सह इतर सर्व मिळून सुमारे 10,000 सैनिक असावेत। शिवाय त्याच्याबरोबर तोफखाना सुद्धा होता। हुसेन खान म्हणजे जैसा नवाब बेलोल खान याच्या जोडीचा सरदार। यात उल्लेख केलेला बेलोल खान त्यावेळी आदिलशाहीमधील सर्वात बलाढ्य सरदार होता। तो म्हणजे हुसेन खान
हंबीरराव याजवर चालून आला. मराठे म्हणजे मोठे हरीफ, हरीफ म्हणजे धीट धाडसी. त्यांनी शर्त करून भांडण दिधले. नीट चढते घोडी घालून मारामारी केली. हुसेन खानाचे कित्येक लोक मारिले व घोडी मारिली व हत्ती रणास आणले. मोठे युद्ध बळकट 2 प्रहर दिवसापासून 4 प्रहर रात्रपर्यंत झाले. 6 प्रहरात कुल फौज बुडविली. हुसेन खान खासा धरीला. 4-4.5 हजार घोडी पाडाव केली. 12 हत्ती पाडाव केले. तसे उंट व बाजे जिन्नस, बिछाईत खजिना व कापड बेमोहीन म्हणजे अगणित सापडले. मोठे झुंज करून फत्ते केली. रण दुतर्फा अपार पडले. हुसेन खानाने मराठ्यांच्या सैन्यावर 10,000 फौजेनिशी अचानक हल्ला केला होता. या हल्ल्याची कल्पना मराठ्यांना नव्हती. तरीही 6 प्रहर म्हणजे 18 तास अखंड रणकंदन करून मराठ्यांनी आदिलशाही सैन्यावर प्रचंड विजय मिळवला. यामध्ये खासा हुसेन खान धरीला. पण कसा? तर याची हकीकत आपल्याला जेधे करीना सांगतो ती अशी. शके 1598 नल संवत्सरी हुसेन खान माईना यासी लढाई झाली. ते समयी हुसेन खान हत्तीवरी बैसोन गावाच्या आश्रयास पळून जात होता. ते समयी सर्जाराऊ जेधे यांचे पुत्र नागोजी जेधे घोड्यावरी बैसोन पुढे जाऊन हत्तीच्या गंडस्थळात भाले देऊन हत्ती मुरडिला म्हणजे हत्ती परत वळविला. ते वेळे हसन खान माईना याने कपाळावरी तीर मारिला. तो पार झाला. हत्ती मुरडताच लष्कराने जाऊन हुसेन खान धरीला. त्यावरी नागोजी जेधे यांचा तीर उपडताच मृत्यू पावले. सर्जाराऊ समीप होते. याच प्रसंगाचे जेधे शकावली या अस्सल पुराव्यामधील वर्णन पहा. पौष मासी हुसेन खान माईना यासी व राजश्री बहिरराव यासी गदग प्रांते येलगेदला जवळ म्हणजे एलबुर्ग्याजवळ पाडाव केला. 2000 घोडे व हत्ती पाडाव झाले. युद्ध समयी राजश्री नागोजी बिन सर्जाराऊ जेधे यांनी युद्धाची शर्त केली. खाशाच्या म्हणजे हुसेन खानाच्या हत्तीच्या सोंडेवरी वार करून हत्ती वलिला म्हणजे वळविला. तेव्हा हुसेन खानाने हत्तीवरून तीर मारिला. तो मस्तकी लागून हनवटी जवळ निघाला. ते जखमेने ठार झाले. त्या युद्धाची धुमश्चक्री चालू असतानाच शेवटच्या रणधुमाळी वेळी हुसेन खान मियाना हत्तीवरून रण मैदानातून पळून चालला होता. तो पळून जातो आहे हे पाहताच मराठ्यांच्या फौजेतून लढणारे नागोजी जेधे एकटेच घोडा तीरासारखा पळवीत त्याच्या पाठीमागे दौडले. थोड्याच अंतरावर त्या हत्तीला गाठून नागोजी त्या हत्तीला आडवे गेले. आपला घोडा हत्तीच्या रोखाने फेकीत घोड्यावर बसूनच नागोजींनी हत्तीच्या गंडस्थळावर भाला फेकला. तो हत्तीच्या गंडस्थळात रुतताच हत्ती बिथरला, गोंधळला. लगेचच मागोमाग नागोजींनी तलवारीचा वार त्या हत्तीच्या सोंडेवर करून हत्तीला उलट्या दिशेला म्हणजे रणमैदानाच्या दिशेला वळायला भाग पडले. पण तेवढ्यात हत्तीवर बसलेल्या हुसेन खानाने धनुष्यातून मारलेला बाण नागोजींच्या मस्तकाच्या वरच्या भागात घुसून आरपार होऊन त्यांच्या हनुवटीतून बाहेर आला. तितक्यात काही मराठ्यांनी येऊन त्या वळवलेल्या हत्तीला गराडा घातला आणि हुसेन खानाला कैद केले. हे होईपर्यंत डोक्यात आरपार घुसलेला बाण तसाच घेऊन नागोजी जमिनीवर कोसळले होते. त्यांचे वडील सर्जेराव जवळ आले. पुत्राचे डोके मांडीवर घेऊन सर्जेराव दुःखावेगाने बसलेले असताना नागोजींच्या मस्तकात घुसलेला तो बाण उपसून काढण्यात आला. तो तीर उपडताच नागोजीराव पित्याच्या मांडीवरच मरण पावले. एका तरण्या बांडवीराने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात प्रसंगावधान राखून चपळाईने, त्वेषाने, धाडसाने त्या हत्तीवर केलेल्या अचूक भालाफेकीने आणि तलवारीच्या वाराने शत्रूचा मुख्य सरदार मराठ्यांच्या हाती सापडला आणि त्या लढाईचा शेवट झाला. पण त्या रणकंदनात नागोजी जेधे यांनी आपले प्राण अर्पण केले. विजेच्या वेगाने विजेसारखाच क्षणात डोळे दिपवून टाकणारा प्रखर पराक्रम करून नागोजी जेधे वीरगती पावले. नागोजी हे ज्या जेधे घराण्यातील होते ते जेधे हे मावळ प्रांतातील रोहिड खोऱ्यातील भोर तर्फेचे देशमुख होते. पराक्रमाचा आणि स्वराज्यनिष्ठेचा वारसा या घराण्यात नागोजीरावांच्या आजोबांच्या पासूनच चालत आला होता. इतिहास प्रसिद्ध कान्होजी जेधे हे नागोजींचे आजोबा होते. ते शिवरायांचे वडील शहाजीराजे यांच्या खास विश्वासातले एक मातब्बर सरदार होते.
प्रतापगडापाशी शिवरायांनी अफजल खान ससैन्य संपवला। त्या प्रसिद्ध युद्धात कान्होजी आणि त्यांचे पुत्र बाजी यांनी फार मोठा पराक्रम गाजवला होता। याच पराक्रमाचे कौतुक करून शिवरायांनी कान्होजी जेधेंना तलवारीचे पहिले पान देण्याचा मान दिला होता। पण याच्याही पूर्वी 1648 साली कान्होजी जेधेंचे पुत्र बाजी जेधे यांनी एक विलक्षण पराक्रम केला होता। खडद बेलसरच्या लढाईत आदिलशाही सैन्याच्या तावडीतून स्वराज्याचे भगवे निशाण बाजी जेधेंनी त्या रणकंदनात घुसून हस्तगत करून वेगाने आपल्या सैन्यात परत आणले होते। त्यांच्या त्या विलक्षण धाडसामुळेच शिवरायांनी त्यांना सर्जेराव असा किताब दिला होता। या बाजी सर्जेराव जेधेंनी तो पराक्रम केला तेव्हा ते सुद्धा अगदी तरुणच होते। त्यांच्या त्या धाडसी हिमतीचाच ठसा आपल्याला नागोजींनी येलबुर्ग्याच्या लढाईत केलेल्या पराक्रमात दिसतो। येलबुर्ग्याच्या लढाईतील विजयानंतर बाजी उर्फ सर्जेराव जेधे पुत्राच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कारी या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मूळ वास्तव्याच्या गावी आले। नागोजीरावांच्या पत्नी गोदूबाई सती निघाल्या। यावेळी शिवराय रायगडावरून निघून 40,000च्या मोठ्या सैन्यासह सातारा भागातील निमसोड मायनी या गावापर्यंत आले होते। बहुतेक इथे असतानाच शिवरायांना येलबुर्ग्याच्या युद्धाची बातमी कळाली। हंबीररावांनी फत्तेची खबर लिहून राजियांकडे जासुदाबरोबर पत्रे पाठविली। त्यांनी जाऊन वर्तमान सांगितले। त्यावरून राजे बहुत संतोष पाहून खुशाल झाले। पण त्याच वेळी नागोजी जेधेंच्या वीर मरणाची दुःखद बातमी कळताच राजश्री स्वामी म्हणजे शिवाजी महाराज श्रमी झाले, म्हणजे अत्यंत दुःखी झाले। नागोजी नाईक याची स्त्री कारीस सती निघाली। हे कळताच शिवराय मोहीम तिथेच थांबवून मुख्य सैन्य तिथेच ठेवून सैन्याच्या एका तुकडीसह कारीकडे निघाले। त्यावरी राजश्री स्वामी म्हणजे शिवराय कारीस येऊन नागोजी नाईक याचे मातुश्री म्हणजे सर्जेरावांच्या पत्नी तुळजाबाई यांचे समाधान केले। प्रतिवर्षी 1 सेर सोने द्यावं याची मोहीम केली, म्हणजे नेमणूक केली। ते साल दर साल पावत होते। त्या काळचे 1 शेर सोने म्हणजे 80 भार म्हणजेच 80 तोळे सोने। शिवरायांच्या मनात त्यांच्या स्वराज्यातील पराक्रमी वीरांच्या बद्दल असलेली अत्यंत आपुलकीची जिव्हाळ्याची भावना जशी यामध्ये दिसते, तसेच जेधे घराण्याने स्वराज्याच्या सुरुवातीपासून केलेल्या सेवेची जाण सुद्धा यात आपल्याला दिसते। स्वतः शिवराय प्रचंड मोठ्या अशा मोहिमेत असताना मुद्दाम वेळ काढून कारीला सर्जेरावांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या म्हणजे तुळजाबाईंच्या सांत्वनासाठी आले होते। ही बाब जेधे घराण्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे। धन्य ते नागोजी जेधे, धन्य ते कारीचे जेधे देशमुख आणि धन्य ते शिवछत्रपती। जेधे शकावली म्हणते त्याची म्हणजे नागोजींची स्त्री गोदूबाई घोरपडी याची कन्या कारीस सती निघाली, म्हणजे नागोजींच्या पत्नी गोदूबाई या घोरपडे घराण्यातील होत्या। घोरपडे हे मूळचे भोसलेच आहेत, म्हणजेच कारीचे जेधे देशमुख घराणे त्या सोयरिकीमुळे शिवछत्रपतींच्या भोसले कुळाशी जोडले गेलेले होते। कारीहून महाराज पुन्हा मोहिमेच्या मुख्य सैन्याकडे म्हणजे मायनीकडे निघाले तेव्हा पुत्रनिधनाचे दुःख बाजूला ठेवून बाजी जेधे सुद्धा महाराजांच्या बरोबरच कारीहून निघाले। फाल्गुन मासी राजश्री शिवजी राजे भागानगरास जाऊन पातशहाची भेटी घेतली। बरोबर राजश्री सर्जेराव जेधे देशमुख तर्फ भोर व एसजी कंक सरनोबत होते। या मजकुरातून आपल्या समोर काय येते तर स्वराज्य सेवेसमोर पोटच्या पुत्राच्या मृत्यूचे सूतक सुद्धा बाजूला ठेवणारे बाजी सर्जेराव जेधे आपल्याला पुन्हा एकदा जेधे घराण्याच्या स्वराज्य निष्ठेची आपल्या मनाला भिडणारी जाणीव करून देतात। नागोजींच्या त्या कडाडत्या पराक्रमामुळे हुसेन खान माईना मराठ्यांच्या कैदेत पडला। या घटनेचे पुढे मोठे परिणाम झाले। हा हुसेन खान जवळपास 1.5 वर्षे मराठ्यांच्या कैदेतच होता। कोप्पळचा बलाढ्य किल्ला त्याच्या भावाच्या ताब्यात होता। 3 मार्च 1679 रोजी याच हुसेन खानाच्या मुलामार्फत राजकारण करून मोरोपंत पेशव्यांनी हुसेन खानाला कैदेतून सोडण्याच्या बदल्यात कोप्पळचा तो महत्वाचा किल्ला ताब्यात घेतला। सभासद बखर आपल्याला सांगते हुसेन खानाचा भाऊ किल्ले कोपल येथे होता। त्यासी राजकारण मोरोपंत पेशवे यांनी केले आणि कोपल घेतले। कोपल म्हणजे दक्षिणचा दरवाजा, तख्ताची जागा असा किल्ला घेतला। मोठे स्थळ प्राप्त झाले। कोपल म्हणजे तुंगभद्रेचे काठी, तुंगभद्रा पावे तो देश हस्तगत झाला। कोपला करिता म्हणजे कोपळ किल्ल्यामुळे कनकगिरी
हरपनहल्ली, रायदुर्ग, चित्रदुर्ग, विद्यानगर म्हणजे विजयनगर, बुंदीकोट म्हणजे बुडीकोटे, बाजे पाळेगार रुजू झाले, असे कार्य झाले. सर्वात महत्वाचा असा दक्षिणचा दरवाजा मानला जाणारा कोप्पळचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, शिवस्वराज्यामध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे कोप्पळच्या परिसरातील आणि थोडे दूरचे सुद्धा कनकगिरी, हरपनहल्ली, रायदुर्ग, चित्रदुर्ग, विजयनगर या भागातील पाळेगार म्हणजे स्थानिक नायक राजे किंवा सत्ताधीश मराठ्यांच्या स्वराज्यात रुजू झाले. मराठ्यांचा अंमल यामुळे या भागात कायम झाला. नागोजी जेधेंच्या येलबुर्ग्याच्या लढाईत प्राण खर्चून केलेल्या त्या पराक्रमामुळे हुसेन खान माहीना पळून जाता जाता कैद झाला होता आणि याच हुसेन खानाला सोडण्याच्या बदल्यात अशा प्रकारे पुढील काळात शिवस्वराज्याला मोठा फायदा झाला होता. पण दुर्दैवाने नागोजी जेधेंच्या त्या प्राणार्पणाचा इतिहास आणि त्याचे परिणाम अजूनही सर्वसामान्य शिवराय भक्त आणि इतिहासप्रेमींसमोर त्याच्या महत्वासकट आणि पुराव्यासकट मांडला गेलेला नाही. नागोजी जेधे हे नाव अजूनही दुर्लक्षाच्या अंधारात आणि अपरिचितच राहिलेले आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलणार आहे एका महत्वाच्या कार्यामुळे. तीच महत्वाची माहिती आता नागोजी आणि गोदूबाईंच्या समाधी स्थळांच्या वर्णनांसह तुमच्या समोर मांडतो. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कारी हे जेधेंचे गाव आहे. भोरवरून महाडला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या फाट्यावर भोरपासून जेमतेम 15 किलोमीटर अंतरावर हे कारी गाव आहे. कारी गावामध्ये जेधे देशमुखांचा जुना शिवकालीन वाडा आता जीर्णोद्धारित रूपात नव्या स्वरूपात दिमाखात उभा आहे. कारी गावामध्ये शिरताच रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रथम दिसते ती सती गोदूबाईंची समाधी. ओबडधोबड रचलेल्या दगडांच्या चौथऱ्यावर 4 घडीव दगड कमानीप्रमाणे रचलेले आहेत. या छोट्याशा घुमटीत पूजेसाठी दगडी तांदळे ठेवलेले आहेत. ही आहे नागोजींच्या पत्नी सती गोदूबाई यांची समाधी. या समाधीच्या जवळच उजव्या बाजूला जेमतेम 20 पावलावर 3 कोरीव सुबक दगडी शिळांचे एक शिवकालीन वीर स्मारक आहे. यातील सर्वात वरच्या घुमटीसारख्या दिसणाऱ्या शिळेमध्ये हाती तलवार घेऊन घोड्यावर बसलेल्या वीराची मूर्ती कोरलेली आहे. कारीच्या जेधे देशमुखांच्या माहितीनुसार हे स्वराज्यवीर नागोजी जेधे यांचे शिळास्मारक आहे. लढाईमध्ये वीरमृत्यू पावलेल्या वीराच्या समाधीवर अशा प्रकारे अश्वारूढ शस्त्रधारी वीर कोरण्याची प्रथा आपल्याकडे शिवकाळात आणि त्यानंतर सुद्धा पुढे काही काळ होती. ही स्मारक शिळा म्हणजेच नागोजी जेधेंची समाधी शिळा आणि सती गोदूबाईंच्या समाधीची घुमटी गेली 350 वर्षे त्याच शिवकालीन स्वरूपात दुर्लक्षित अवस्थेत जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारी गावातच वास्तव्यास असलेले कान्होजी जेधेंचे वंशज श्री रणधीरराव जेधे यांनी हे समाधी जीर्णोद्धाराचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. समाधी जीर्णोद्धारासाठी 40 फूट बाय 40 फूट या मापाची जागा त्याच स्थळी निश्चित करण्यात आलेली आहे. राजश्री कान्होजी नाईक जेधे देशमुख ट्रस्ट महाराष्ट्र या ट्रस्ट मार्फत हे कार्य केले जाणार आहे. या कार्यामध्ये इतिहास अभ्यासक, समाधी संशोधक आणि इंजिनियर आर्किटेक्ट या नात्याने मी माझे योगदान देत आहे. हे महत्त्वाचे समाधी स्थळ जीर्णोद्धारानंतर कसे दिसणार आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तोच आता तुमच्या समोर सादर करतो. स्वराज्यवीर नागोजी जेधेंच्या समाधी जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाल्यानंतर असे दिसणार आहे. ही आहे दर्शनी बाजू. कमानीवरती नामफलक असलेले प्रवेशद्वार. गेटमधून आत जाताच समोरच नक्षीदार खांबांच्या छत्रीखाली नागोजी जेधे आणि सती गोदूबाई यांची समाधी स्थळे एकत्र. मागे शिवरायांची राजमुद्रा. बाहेरून दिसणारे समाधी स्थळाच्या संरक्षक भिंतीचे दृश्य. ढाल, तलवारी, बाण, कट्यार असलेले रेलिंग. रेलिंगच्या खाली काळ्या घडीव दगडातील भिंत. ही भिंत सर्व बाजूंनी असणार आहे. छत्रीच्या मागे असलेली वळणदार उंच भिंत खास छत्री समोरून उठून दिसावी यासाठी आहे. ही समाधीची उजवी बाहेरील बाजू. आतील भागात संपूर्ण दगडी फरशी. समाधीच्या डाव्या बाजूला जेधे घराण्याच्या स्वराज्य कार्याचा माहिती फलक. समाधीच्या उजवीकडे एक भव्य शिल्पपट. यात नागोजीरावांच्या पराक्रमाचे आणि वीर मृत्यूचे प्रसंग शिल्प. प्रवेश कमानीवर समाधी स्थळाचा नामफलक. आत उजव्या बाजूला स्वराज्याचा भगवा ध्वज. संरक्षक भिंतीचे मुख्य पिलर
वेगळ्या रंगाच्या घडीव दगडात बांधलेले, त्यावरील लहान पिलर व कमानीचा गलतेदार माथा हे समाधी स्थळाचे वरून दिसणारे संपूर्ण दृश्य. स्वराज्यवीर नागोजी जेधे आणि त्यांच्या पत्नी सती गोदूबाई यांच्या समाधी स्थळाच्या या जीर्णोद्धार कार्याचा भूमिपूजन समारंभ दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र दिन व कामगार दिन या सुदिनी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे. श्री रणधीरराव जेधे यांच्याकडून सर्व शिवस्वराज्य भक्तांना या समारंभास येण्याचे आग्रहाचे आमंत्रण देण्यात येत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी कारी या गावी त्या समारंभास जरूर यावे. याबरोबरच ज्यांना या शिवस्वराज्य कार्यात सहभागी व्हायचे आहे, म्हणजे श्रमदान रूपी, वस्तुरूपी म्हणजे बांधकाम साहित्य रूपी अथवा आर्थिक योगदान द्यायचे आहे, त्यांच्यासाठी श्री रणधीरराव जेधे यांचा मोबाईल क्रमांक आहे 92 26 79 98 99. या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, जीर्णोद्धार कार्याची माहिती घेऊ शकता, तसेच आर्थिक योगदानासाठी आवश्यक असलेली माहिती घेऊ शकता. मित्रांनो, स्वराज्यवीर नागोजी जेधेंची अल्पकाळच पण प्रखर पराक्रमाच्या तेजाने झळाळलेली ही शौर्यगाथा ऐकून तुम्हाला काय वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगालच. पण त्याचबरोबर इतिहास हा फक्त अभ्यासाचा, पुस्तके लिहिण्याचा, व्याख्यानांचा किंवा व्हिडिओतून मांडण्याचा विषय नसून तो आवर्जून लक्षपूर्वक जपण्याचा सुद्धा विषय आहे. हे जाणवून देणारे नागोजी जेधेंच्या समाधी स्थळाचे जीर्णोद्धार कार्य तुम्हाला नक्कीच अभिमानास्पद वाटेल याची मला खात्री आहे. आपल्या मातृभूमीचे आणि स्वतंत्र स्वराज्याचे पांग कसे फेडायचे असतात याची शिकवण पुढच्या पिढ्यांना देणाऱ्या या स्वराज्यवीराच्या समाधी जीर्णोद्धार कार्यास तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठबळ निश्चितच लाभेल असे मला वाटते. नागोजी जेधेंची ही शौर्यगाथा आणि त्यांच्या समाधी स्थळाचे जीर्णोद्धार कार्य सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.